हे साधारण आहे. संतांचं चरित्र जर पाहिलं आपण तो चोखोबांसाठी तो परमात्मा जगाचा कोण बाप म्हटलाय त्याला. कर्तुम अकर्तुम म्हणण्याचा शक्ती कर्तुम असणारी परमात्मा त्या चोखोबाची बहीण बनला आणि वहिनी उघड्यादार हाका मारी. त्या चोखोबाच्या पत्नीचं त्या परमात्म्यानं बाळंत पण केलं. विठ्ठल विठ्ठल संकट येऊ गेलं का त्या परमात्म्यानं? नाही नाही नाही. अरे ज्या द्रौपदी मातेनं परमात्म्याचा धावा केला, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, देवा तू आमुचा काही भारी. हो वास्तविक आता काय करावं लागते, हा भार संतांनी त्या परमात्म्यावर घालून टाकला. आपण तो भार आपल्यावर ठेवतो, हे आपलं विशेष आहे. संत काय करा घालून या भार. हो तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि भार घातल्यानंतर तो नारायण होणारच आहे ना कैवारी. तुका म्हणे भार घातली यावरी हो होईल कैवारी. कैवारी म्हणतो तो कोणत्याच प्रकारे संकट तो परमात्मा येऊ देत नाही भक्तावरती. कोणतं संकट नाही. वास्तविक पाहता तो अर्जुनाच्या पुढे उभा राहिला, जायला द्रौपदीच्या मागे उभा राहिला. म्हणजे मागेही राहतो पुढेही राहतो, कोणत्याच प्रकारे तो संकट येऊ देत नाही. कितीही पुराणातले जरी जीवनचरित्र तुम्ही डोळ्यासमोर भागवत जरी घेतलं तुम्ही पूर्ण, तर प्रल्हादावरती किती संकट 11 प्रयोग केले कोण मारायला करता. अरे त्या हिरण्यकश्यपूनं कोणाला प्रल्हादाला. पण जितने तारे गगन में उतने शत्रु होय, पर एक रघुराज कृपा करे तो कोई बाल ना बाका होय. लक्षात घ्या, कारण जिसका रक्षक दया निधान. कारण मारणारा कोण आहे हो? मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 बाल ना बाका होगा जिसका, उसका रक्षक दया निधान. अरे त्याचा रक्षक आहे. किती प्रयोग केले, संकट किती आले हो. अरे त्या उकडच्या कडीत काय टाकलं, पर्वतावरून ढकलून काय दिलं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं गेलं, काय नाही केलं. विष पडण्यात आलं, अंधाऱ्या कोठडीमध्ये गोठण्यात आलं, काय नाही केलं हो. किती मारण्याचा प्रयत्न केला, पण संकट किती आले, पण परमात्म्याचं चिंतन त्याच्या हृदयामध्ये आहे. तो परमात्म्याचा दास बनलाय. अरे त्याला कोणत्या प्रकारे भय राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल किती पुराणातल्या कथा जरी पाहिल्या आपण, किती उदाहरणं जरी पाहिले, संत मालिकेतले तुम्ही प्रमाण पहा. संत मालिकेमध्ये संतांनी जे जीवन जगलेलं आहे, त्या प्रत्येक संतांवरती कोणत्या प्रकारे संकट त्या परमात्म्याने येऊ नाही दिलं. अरे त्या गोरोबासाठी परमात्म्यानं जगाचा बाप कुंभार बनला, रुक्मिणी माता कुंभारीन बनली, आणि त्या गोरोबाचं घर चालवलं. काय केलं होतं मग? गोरोबा काय पत्ता घेत होते का? हा दारू पित होते? काय करत होते जीवनामध्ये? अरे परमात्म्याचं एकरूपता निर्माण झालेली होती, कारण चिंतनी तद्रूपता अवस्था प्राप्त झालेली होती. अरे भजनी गायनी गोरोबा रंगले, एक रूप झाले विठ्ठलाचे पायी. नवलाची गोष्ट ऐकत गे मारी, नवलाची गोष्ट ऐकत गे मारी. कुमाराने बाळ तुडविले पाय, कुमाराने बाळ तुडविले पाय. हो काय त्या भजनामध्ये एवढी तल्लीन झालेला गोरोबा. वास्तविक आता पत्नी पाण्याकरता गेली, सांगितलं पण लक्ष नाही ना. हो देहीचं विदेही भोगू दशा. परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढे तल्लीन झालेले गोरोबा. पायाखाली बाहेर तुडवल्या गेलं, पण देही नाही ना. हा देहात होते काय, आणि भक्त त्याला म्हणावं भक्त ऐसी जाना. देहावरती जे उदास आहे, उदासीनता. अरे साधकाची दशा उदास असावी. उदास ही अवस्था म्हटल्या गेलेली आहे. अवस्था आहे 10 प्रकारच्या अवस्था आहे. चिंतात्र जागर उद्वेगो तानव मलिनांगता प्रलाप व्याधी उन्माद मोहमृत्यू दशा. त्यामध्ये ही जी अवस्था आहे काय, त्या अवस्थेमध्ये बरोबर एवढे तल्लीन झालेले होते.
पायाखाली तुडवल्या गेलो, काहीच देही नव्हते. पण ज्यावेळेस पत्नी आली, पडत आलेली आहे, पडता पडता विचार केला, हा कार केला. आणि त्या भजनामध्ये विक्षेप निर्माण झाला. कारण भजनी विक्षेप त्याची पै मरण म्हटल्या गेलं नाही. भजनामध्ये विक्षेप झाला ना, गोरोबा मारण्याकरता धावला. पत्नीने सांगितलं, मला हात लावणार तुम्हाला पांडुरंगाची शपथ, विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याची शपथ घेतल्यानंतर तिला हात लावणार आहे का? झालं ना, बाई बी गेली ना, बाईची जे होतं तेही गेलं, तिला बी नाही हात लावणं. आता काय करावं? पण पत्नी हुशार होती. बापाला सांगितलं म्हणे माझी बहीण देऊन टाका. आता बापानं होकार दिला, बहीण देण्याचा विचार केला. पण सांगितलं तसं पहिलीच सांभाळ केला ना, तसा हिचाही तशाच प्रकारे सांभाळ करा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ. आता हिला हात नाही तर तिला हात लाईन काय? हिला हात नाही तर तिला हात लावणार. हो, वास्तविक बात. पण झोपत्या अवस्थेमध्ये हो, ज्या ठिकाणी दोन्ही बहिणीनं विचार केला, गोरोबाचे हात घेतले, वक्षस्थळावरती ठेवले. गोरोबा जागृतीमध्ये आले, पाहिलं, अरे हातानं माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली. कोयता घेतला, दोन्ही हात तोडले गेले. हो, सांगायचं बरं, माझा हात तुटले, मग घर कसं चालणार? अरे हे संकटच आहे ना. परमात्मा जगाचा बाप काय बनला? अरे कुंभार बनला. रुक्मिणी माता कुंभारी, गरुडाला गाढव बनवलं आणि गोरोबाचं घर चालवलं. विठ्ठल अनेक प्रकारे संकट ज्या ज्या संतांवरती आलेले आहे ना, त्या संकटाचं तर परमात्म्यानं संकट येऊच दिलं नाही. सेना महाराजांकडे संत महात्मे आले. संत महात्मे कोणाकडे? सेना महाराजांकडे. इकडे राजाची दाढी करण्याकरता, इकडे सेवक यायचे. चलो चलो. अरे जगाचा बाप तो राजाची दाढी करायला गेला. सांगा बरं, किती हलकट काम करते देव. अरे नीचात नीच कर्म करण्याकरता लाजत नाही तो. विठ्ठल विठ्ठल. कोणतं संकट येऊ देत नाही. सेना महाराजांवर संकट येऊ दिलं का? राजा दाढी गेला, तो राजा किती भाग्यवान असेल. रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. त्याला परमात्माचं स्वरूपाचं दर्शन दिसलं गेलं, तो राजाही भाग्यवान. विठ्ठल विठ्ठल. हो, जेवढे जेवढे संकट येत गेले ना संतांवरती, त्या संकटाचा नाशक म्हटलं, संकट नाशक म्हटलंय त्याला. हो, तू काय आहे? तो परमात्मा बनला हे लक्षात घ्या. कोणतंच भक्तावरती कोणत्याच प्रकारे त्यानं येऊ दिलं नाही. का? तर देव त्याच्या मागं पुढं काय राहतो? उभा राहतो. आता किती भक्तांचे सांगू, एक अभंग जरी पाहिला तुम्ही ना, उंच नीच काही नेने भगवंत, एक अभंग जरी पाहिला, त्या अभंगामध्ये सर्व यादी आली. विठ्ठल विठ्ठल. बनल्या गेल्यानंतर त्या भक्तांची त्यानं सेवा केली. सेवा नाही, संकट त्यांच्यावरती येऊ दिलं नाही. मग आता मीराबाईसाठी घेतो विष प्याला. हे वास्तविक बात आहे. काय भाव जरी पाहिला, याच्यामध्ये दोन प्रकार मोडले जातात. वास्तविक बात या दोन्ही प्रकारामध्ये मोडल्या जातात. संकट होतं की नाही एक प्रकारे. विषाचं काय झालं? अरे अमृत झालं ना. त्याच्या नावामध्ये तेवढी पॉवर आहे. विषयाचे अमृत होईल तुझी या नामे, एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. संकट येऊ दिले नाही त्या परमात्मा. मला हे सांगायचं आहे का? परमात्म्याचे दास बनले ना, आम्हा हरीच्या दास भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोणे संकट. मग तू कोवर आहे? तुमच्या मागं पुढे उभा राहतो. तुमच्यावरती कोणत्या प्रकारे संकट येऊ देत नाही. नेमकं काय भानगड काय आहे? तुम्ही जसा केला तसा होतो का तो परमात्मा? तुकोबा म्हणता, आम्ही जसा केला तसा होतो. अभंगाचं तिसरं शरण.
तुकोबराय सांगता बाबा, जसा केला तसा तो परमात्मा होत असतो. कारण जसा भाव तसा, जशी दृष्टी तशी सृष्टी म्हटल्या गेलेली आहे. जसा भाव तसा देव आहे. लक्षात आहे, भावानं देव आखडला जातो. आम्ही जसं म्हटलं त्याला परमात्माला, तसा तो परमात्मा होत असतो. लक्षात आहे, लहान तर लहान होतो, मोठा तर मोठा होतो. वास्तविक पाहता लहान होतो की नाही, तो झाला नाही का? कोणासाठी झाला हो? हा, गौडणी करत कसा केला तसा केला की नाही, जसा म्हटला तसा. एकदा काय झालं, भगवान परमात्म्याला राधेनं काय घेतलं, कळेवरती घेतलेलं आहे आणि घरामध्ये घेऊन गेली. घरामध्ये दरवाजा बंद करून घेतला. राधेच्या मनामध्ये असं विकल्प निर्माण झाला. तेव्हा खरोखर आहे, वास्तविक पाहता प्रेम होतं, शुद्ध प्रेम होतं ते. वास्तविक पाहता सांगितलं राधेनं, तर तेव्हा खरोखर जर तू मोठा जर झाला किंवा मोठा जर असता तर किती आनंद घेता आला असता तेव्हा. एका क्षणामध्ये, अरे करतो म्हणणे तर करतुम शक्ती त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्या सत्तेनं जगत चालते. काय नाही चालणार त्याच्या सत्तेनं. वास्तविक पाहता एका क्षणात परमात्मा काय झाला, मोठा झाला. तेवढ्यामध्ये राधेचे पतीनं दरवाजा ठोकला. जसा दरवाजा ठोकला तसं राधा म्हणते, देवा होय देवा, आता वास्तविक मला काय सांगायचं, जसा केला तसा तो परमात्मा होत असतो. तुमचा अंतकरणातला परमात्मा भाव जाणतो. भावेन देवम म्हटलं गेलेलं आहे. कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयाचे पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमाने यांती म्हटलं आहे. जसा भाव तसा देव आहे. तसं तुम्ही जसा केला तसा तो परमात्मा होत असतो. लक्षात घ्या. संतांच्या साठी तो भक्तांकरता विठाल विठोबार कुमारी, अंतकरणामध्ये शुद्ध असा काय पाहिजे, भाव पाहिजे. लक्षात घे, काय पाहिजे, भाव पाहिजे. देवा तू काही पैसा आदला काही लागत काही न लगे, काय भाव पाहिजे. बघतो देव भावाचा भुकेल आहे, प्रेमाचा दुष्काळ पडलाय त्या परमात्म्याला. आणि तुमच्या अंतकरणातला तो परमात्मा भाव जाणतो. जसं राजाला वश करण्याकरता काय पाहिजे, कला पाहिजे. पत्नीला वश करण्याकरता काय पाहिजे, पैसा पाहिजे. धनेनं कांता म्हटलं गेलेलं आहे. पत्नीला जर तुम्ही पैसा देऊ द्या, चहा करू, इथून गेल्यावर बी कॉफी, सांगायचं तात्पर्य धनेन कांता कपटेन शत्रुत्वर विजय मिळवायचा असेल तर कपटता पाहिजे. काय पाहिजे, कपट पाहिजे. मित्रत्व टिकवायचं असण्याकरता सत्यता पाहिजे. लक्षात घ्या, सत्यने मित्रम कृपयाचे पुत्रम. मुलांवरती पहिल्यापासून त्याच्यावर काय करावं, सुसंस्कारित मुलं घडवावं, त्यांच्यावरती चांगले संस्कार मांडावे. सांगायचं तात्पर्य कृपयाचे पुत्रम, त्याच्यावरती प्रेम करावं. ज्ञानेन मोक्षम, तसं हे सर्व जर असं असेल ना तर भावेन देव. जसा भाव असेल ना तसा तो परमात्मा होत असतो. आणि संतांच्या जीवनामध्ये तो अंतकरणात संतांना माहिती आहे भाव बडे आकडे, तो कळतच नाही. लक्षात घ्या. देव कशाचा आहे, कशातच मानत नाही तो परमात्मा. काय फक्त भावाचा भुकेला आहे म्हटल्या गेलेला आहे. आणि असं तो भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे जसा केला तो परमात्मा तसा होत असतो. आणि धावे सोय धरूनी त्यांच्या माग पितांबर धरी वरिशाया. पितांबर त्याच्या माग धावत असतो. कोणाच्या माग, भक्तांच्या. देव इच्छिरज, चरणीचे रज वंदी शूड पाणी. तो परमात्मा त्यांच्या माग धावत असतो. सर्व कार्य तो करत असतो. कावडीनं काय पाणी भरतो, काय सज्जन विकाया. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. काय नाही केलं त्या जीवनामध्ये. त्यांच्या माग धावत असतो. का जसा केला तसा तो होत असतो. मग का हो तुकोबर आहे, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. तुम्ही परमात्म्याचे दास बनलं, मला तिन्ही लोकांमध्ये भय राहिला नाही. तुमच्या मागं पुढे देव उभा राहतो. तुम्ही जसा केला तसा तो परमात्मा होत असतो. तुमच्या मागं धावत असतो. नेमकं तुम्ही काय करता,
तुका म्हणे असो चोखे तुका म्हणे असो जोगे तुका म्हणे असो जोगे जाऊ मोके विठोबा जाऊ मोके विठोबा देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे जाऊ मोके विठोबा जाऊ मोके विठोबा देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट उगवी पुढे संकट उगवी पुढे संकट संकट उगवी पुढे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट सुखी गाऊ मुखे विठोबा. हो, त्या परमात्म्याचं मुखामध्ये आम्ही काय करू? गाऊ. काय गाऊ? नाव म्हटलं गेलेलं आहे. परमात्म्याचं नाव, विठोबाचं नाव. आज त्या परमात्म्याचा काय विवाह, काय विठोबाचा काय विवाह सोहळा. आज संतांची पुण्यतिथी आहे. कोणाची? सखाराम बाबाची पुण्यतिथी आहे, लक्षात घ्या. आज सोहळा फार आहे. मग असं त्या परमात्म्याचं काय करावं? त्या संतांचं, वास्तविक संत आणि परमात्मा एकच आहे. माझ्या विठोबाचा आपणची देव तो एकच आहे. देव ते संत, देव आणि संत एकच स्वरूपाला आहे. आणि त्या परमात्म्याचं मुखानं
हो मुखानं गाऊ. गायनं गाणं म्हणजे काय, गीत गाणं म्हणजे काय, कोणतं गीत गाऊ, रामकृष्ण गीती गात. हो रामकृष्णांचं गीत गात म्हणजे विठोबाचं. विठोबा म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये सर्वस्व आले. विकारो विधाता आहे, ठकारो लक्ष्मीकांत, ठकारो नीलकंठ आहे, लकारो लक्ष्मीकांत म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या तिन्हीचं स्वामी म्हणजे समावेश म्हणजे काय, विठोबा आहे. आता विठोबाचं आम्ही मुखानं मुखी मुखानं काय घेऊ, बोलावा, पाहावा, करावा, सर्व करणं, बोलणं, राहणं सर्वस्व हो त्या परमात्म्याचं विठोबाचं आम्ही चिंतन करू. ज्या संतांनी मार्गाला संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली द्वारा तुकोबाचा संदेश तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. मस्तिक पाहणं तुम्हाला ज्ञान सांगावं एवढा काही माझा अधिकार नाही. ज्ञानानं मानानं वयानं सर्व बाबतीत लहान लहान तोंड मोठा घास घालण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरांच्या उक्तीप्रमाणे विचार केला तर बालक बापाची ताटेरी घे आणि बापा तेच जेवून आणि तुमची आणि माझी स्थिती म्हणजे आता सर्व भजनी मंडळ कसे सर्व आहे माझ्यापेक्षा कशी आहे, बापा समान आहे. इकडे बाबाजी इकडून तिकडे काय सगळे कसे आहे, माता समान पिता समान. मृदंगाचार्य मृदंगाचे महावीर गायनाचे गुणगंधर्व गान गांधर्व म्हटलं गेलेलं आहे. एक एकहून आवाज चांगला आहे, आवाज सुंदर साऊंड सुद्धा योग्य आहे. सर्व काही अनुकूल मंडप सगळं जे आयोजन करते त्यांनाही भाग्य वास्तविक आता धन्यता देणं तेवढी बी माझी लायकी की त्यांना धन्यता द्यावी. आणि तुम्हाला ज्ञान सांगावं एवढी काही माझी लायकी नाही. कसं आहे, तुम्ही उभं केलं बोलावलं, आमचे संजय महाराजांनी सांगितलं म्हणे महाराज चला भुसावळमध्ये तुमचं कीर्तन झालं पाहिजे, लोकांना चेहरा दिसला पाहिजे, काय तिकडेच जाता काय, इकडे दिसले पाहिजे कोणाला तरी. म्हटलं बरं बरं बरं. आता बाबाचं नाव पहिलं दर्शन आहे. वास्तविक आता नाव भरपूर ऐकलेलं आहे, नाव ऐकलेलं आहे, पण दर्शन महत्वाचं आहे की नाही. दर्शन हे प्रशस्ती ठाव म्हटलं गेलेलं आहे. हो वास्तविक पाहता दर्शनही महत्वाचं सांगितलं गेलेलं आहे. वास्तविक पाहता मग तुम्हाला ज्ञान सांगू कसं, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुक पावली ते चोज करून मावली, रेजे जेवी झालेली सेवा परमात्म्याची जन्म तुम्हाला मायबापांची जन्म सेवा समर्पित करतो. तुकोबांचा संदेश तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. फावल्या वेळामध्ये 10च्या पुढे काटा काही गेला जाऊ देत होतो. कारण मुखी म्हणण्यानंतर गाऊ काय आणि विठोबा काय सुखे काय आपलं शेवट चरण राहिलं. पाहू आला योग तो बचेंगे तो और लढेंगे. झालेली सेवा परमात्मा चरणी सेवा समर्पित करतो. जे आयोजक मंडळी आहे त्यांनाही परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्याची प्राप्ती नक्कीच करून देतील. त्यांना हे कळालं जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे म्हणून त्यांनी साठीमध्ये हो त्यांनी हे मोठं आयोजन केलं. हो आईवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्यासाठी, कारण त्यांना समजलं जीवन कसं जगावं. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी तुम्हा मायबापांच्या चरणी परत 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 सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वरा पाया पैसे करा क्षमा